श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. कावळ्यामध्ये अनेक दैवी शक्ती आहेत. मनुष्याचे पुढे काय होणार आहे हे आधीच माहीत असते. आपल्या समाजात लहानपणापासून चांगल्या वाईट गोष्टी सांगितल्या जातात. शकुनशास्त्रामध्ये कावळ्याशी संबंधित अनेक रंजक माहिती सांगितली आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कावळ्याशी संबंधित चांगल्या आणि वाईट गोष्टींची माहिती सांगणार आहोत. भक्तांनो, तुम्हालाही भगवंताचा आशीर्वाद हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पितृपक्षात पितर नाराज असतील तर घरी घडतात या अशुभ घटना. तेव्हा हे उपाय करून बघा. 1. जर पितर नाराज झाले तर घरात काही अशुभ घटना घडू लागतात. यासाठी पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करावे लागतात. 2. जर एखाद्या व्यक्तीने पितरांना स्वप्नात रडताना पाहिलं असेल तर ही फार अशुभ घटना मानली जाते. जर तुम्हालाही अशी स्वप्न पडत असतील तर याचा अर्थ तुमचे पितर तुमच्यावर नाराज आहेत. 3. यासाठी पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षात पितरांच्या नावाने अन्न, जल आणि वस्त्रदान करणं गरजेचं आहे. 4. जर पितृ क्रोधित असतील तर घरात होणाऱ्या सर्व शुभ कार्यांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे विघ्न येतं. या कारणांमुळे घरात वाद वाढतात किंवा त्या कामात यश मिळत नाही. 5. पूर्वजांची कृपा हवी असल्यास एखाद्या मंदिराच्या प्रांगणात पिंपळाचं झाड लावा आणि नियमितपणे त्या झाडाची पूजा करा. 6. जर तुम्हाला सतत एखाद्या गोष्टीची चिंता सतावत असेल, झोपेत अचानक भीती वाटत असेल तर हा एका अर्थाने पितृदोष असू शकतो. जर तुम्हाला यापासून मुक्ती हवी असेल तर पितृपक्षात रोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावा. तुम्ही वर्षभर हा उपाय करू शकता. तुमचे पितर प्रसन्न होतील. 7. पितृदोष शांत करण्यासाठी पाण्यात दूध आणि काळे तीळ मिक्स करून पिंपळाच्या झाडावर शिंपडावे. यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद राहतात. 8. घराच्या दक्षिण दिशेला पूर्वजांचे फोटो लावा. तसेच रोज त्यांच्या फोटोसमोर तुमच्या चुकांची माफी मागा. असं म्हणतात यामुळे पितृदोषाचा प्रभाव फार कमी होतो. पितृपक्षात पूर्वज या 4 रूपात येतात. चुकूनही त्यांचा अपमान करू नका. पितृपक्षात कावळा शिवण्याची वाट का पाहतात? या प्रथेचा रामायणाशी काय संबंध आहे? श्रद्धापूर्वक श्राद्ध करून पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पितृपक्ष पंधरवाड्यात पूर्वजांच्या नावाने श्राद्धविधी करण्याची परंपरा आहे. पितृपक्षात कावळा शिवण्याची वाट का पाहतात? भाद्रपद महिन्यातील वद्य पक्ष पितर वा पूर्वजांसाठी समर्पित करण्यात आला आहे. श्रद्धापूर्वक श्राद्ध करून पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पितृपक्ष पंधरवाड्यात पूर्वजांच्या नावाने श्राद्धविधी तर्पणविधी करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. पितृपक्ष म्हटलं की नेहमी अपमान सहन करणारा कावळा आठवतो. जरी 12 महिने तो अपमान सहन करत असतो तरी हे 15 दिवस कावळ्यांची मज्जा असते. काही पुराणांमध्ये कावळा देवपुत्र मानला गेला आहे. एका कथेनुसार इंद्रपुत्र जयंत यांनी सर्वप्रथम कावळ्याचे रूप धारण करत सीतादेवीच्या पायाला चोच मारली. कावळ्याची कृती पाहून श्रीरामांनी गवताच्या काडीचा वापर करत ब्रह्मास्त्र चालवले आणि जयंतचा डोळा क्षतिग्रस्त झाला. तेव्हा जयंत याने श्रीरामांकडे क्षमायाचना केली. मर्यादा पुरुषोत्तमांनी जयंतला क्षमा करून वरदान दिले की कावळारूपी तुला अर्पण केलेले भोजन पूर्वजांना लाभेल. अशी एक कथा सांगितली जाते. रामायणात कावळ्यांबद्दल अनेक कथा आहेत. एका कथेनुसार
दशरथ महाराजांचे निधन झाले तेव्हा राम, सीता, लक्ष्मण वनवासात होते. त्यामुळे रामाला आपल्या वडिलांचे कोणतेच श्राद्ध कार्य करावयास मिळाले नाही. यानंतर वनवासातून परतल्यावर राम व सीता महाराजांचे क्रियाकर्म करण्यासाठी यमुना नदीच्या किनारी येतात. स्वकमाईने पैशाने क्रियाकर्म करण्याचे ठरले असल्यामुळे श्रीराम गावात जाऊन काही मिळते का बघतो. दुपार होऊन जाते, परंतु राम परत येण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसतात. मध्यान्ह टाळायला लागते. या चिंतेत सीता व ब्राह्मण बसलेले असतात. त्याच वेळेला नदीतून दशरथ महाराजांचे दोन्ही हातांची ओंजळ बाहेर येते. सीता म्हणते, माझ्याजवळ देण्यासारखे काहीही नाही. महाराज सीतेला सांगतात, तू ज्या ठिकाणी बसली आहेस तेथील वाळू माझ्या हातावर दिली तरी चालेल. सीता त्याप्रमाणे करते आणि लगेच ते अदृश्य होतात. त्याच वेळेस राम तेथे येतो व सीतेला म्हणतो, तू हे काय केलेस? माझ्या वडिलांच्या हातावर वाळू ठेवलीस. ती म्हणते, असे करण्यास त्यांनीच सांगितले होते. या झाडावरचा कावळा ही गोमाता, हे ब्राह्मण आणि यमुना माता याला साक्ष आहे. राम प्रथम कावळ्याला विचारतो, हे खरे आहे का? कावळा भगवान रामापुढे काहीही बोलत नाही. ब्राह्मण, गोमाता, यमुना नदीसुद्धा शांत बसले. सीता संतापते व म्हणते, सत्य माहीत असून तुम्ही सांगत नाही. मला खोटी पाडतात. मी तुम्हा सर्वांना शाप देते. कावळ्याला अवलक्षणी आणि तुझे दर्शन अपशकुन समजतील असा शाप दिला. गोमातेला पुजतील परंतु शिळं अन्न देतील असा शाप दिला. ब्राह्मण असून सुद्धा तू इतरांवर अवलंबून राहशील असा शाप दिला. यमुने माते, माझ्या ससुरांचे हात आले होते तरी तू गप्प बसली. मी तुला शाप देते. डाव्या बाजूपर्यंत व उजव्या बाजूपर्यंत माझी नजर पोहोचेल तिथपर्यंत तुझे पात्र कोरडे पडेल. चौघे रामाला म्हणतात, भगवंता, तुमच्यासमोर आम्ही काय बोलणार, म्हणून आम्ही गप्प बसलो. यानंतर राम सीतेला शाप परत घेण्यास सांगतो, परंतु सीता शाप परत घेत नाही आणि उपशाप देते. कावळ्याला म्हणते, तुझे दर्शन अपशकुन समजतील, परंतु श्राद्धला पितृपंधरवाड्यात पितरांच्या नावाने तुला नैवेद्याचे ताट ठेवतील आणि आग्रहाचे आमंत्रण देतील. गोमातेला उपशाप देते की लोक तुझी पूजा करतील, पण पाठीमागून, म्हणून गायीची पूजा किंवा नमस्कार पाठीमागून करतात. ब्राह्मणाला उपशाप देते, त्यावेळेस घरात लग्नकार्य वगैरे असतील त्यावेळेस तुला धर्मकार्यांचे काम मिळेल. आणि यमुनेला उपशाप देते की जे लोक तुझ्या तटावर येऊन क्रियाकर्म करतील त्यांना परत क्रियाकर्म करण्याची गरज भासणार नाही. आज आपण पाहता की यमुना नदीचे पात्र मध्यभागी कोरडे आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.